नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात महाराष्ट्र. आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत किंवा पोलीस विभाग जो आहे अहिल्यानगरचा, याबाबत जी एक उदासीनता जनतेमध्ये आहे याबाबत चर्चा करणार आहोत. अहिल्यानगर जिल्हा हा तसा क्षेत्रफळाने सर्वात मोठा असा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचे आत्ताचे विद्यमान पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच 1-2 दिवसापूर्वी शिर्डीमध्ये पोलीस विभागाची एक मीटिंग, काहीतरी त्यांचा स्नेह मेळावा आयोजित केलेला होता आणि त्या ठिकाणी बोलताना त्यांनी एक अशी खंत व्यक्त केली की महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरचं नाव आर्थिक घोटाळ्यांमध्ये बदनाम होत आहे आणि पोलीस विभागाला त्यांनी अशा सूचना केल्या की आपणास कोणत्या अशा सुखसोयी हव्यात, कशामुळे आपण अशा प्रकारचं हे जे बदनामी होऊन राहिली ती सहन करत आहात. तर चला पाहूया मित्रांनो, आपण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्या ठिकाणी काय म्हणाले आणि नंतर याविषयी बोलूया. आर्थिक गुन्हेगारीच्या संदर्भात गांधी साहेब आपल्या जिल्ह्यात जबाब बंधन झालेला आहे की गृहमोर आहे शिर्डीचं, तुमचं सीसीआय पाहणे तालुक्यातलं सर्वांचं क्लासिक आहे, काहीतरी कंपनी क्लासिक काहीतरी श्रीमंतचं आहे. परत झाडच वाढले लोकांचे. म्हणजे मला त्यासाठी सांगायचं आपल्याला की आपण शेवटचे आरोपीला पकडण्यामध्ये आपल्याला अजून अपेक्षा एक 4 दिवसाची बातमी होते आणि लोक विसरून जातात. परंतु कोट्यावधी रुपये सामान्य माणसाची लूट करू ही लोक जी गेलेली आहे, शेवटी यांना आपल्याला आता रोखता आलं नाही, ही प्रवृत्ती थांबवता आली नाही, त्याच्यावर कारवाई करता नाही आली, तर लोकांना असं सहज लोकांमध्ये असं संदेश द्या की इतक्या कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाली, कारवाई होते, मग आम्ही काही लोक आणखी त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला सुरुवात करतो. सिस्पेमध्ये 2000 कोटीचा घोटाळा झाला, मोठा पुढे अडकलेला त्यामध्ये, त्याच्या जबाबदारी तुमची पोलिसांना काम करत नाही, अशी वस्तुस्थिती आपल्या मला लक्षात आली. मागे जण कुपोषणाला बसला एखाद्या, त्यामुळे तुमचे आपल्या अधिकारी घाबरतात, आपल्याला कोणती उपोषणाला बसत उपोषण आपण घाबर काय कारण आपण जर केलं काही आपली काही चूक नाही आहे तर ह्या राजकीय दबावाखाली बळी पडून आपण या चौकशीचा अंतिमता आरोपीपर्यंत का पोहोचू शकत नाही, हा खरी मुद्दा आपण झालेला आहे. म्हणून मला या टीव्हीच्या माननीय एसपी साहेबांना आणि इतर सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आणि कर्मचाऱ्यांना की आपल्या जिल्ह्याला घोषणा नाहीये. आर्थिक गुन्हेगारी फसवणूक होताना आरोपी सापडत नाही, आरोपी मिळत नाही, तर आता आपण आपल्या एन्क्वायरी चालू आहे. हे काही आपल्याला निश्चितपणे आपल्याला जिल्ह्याला घोषणा नाहीये. माझी सगळ्यांनी विनंती आहे की तात्काळ याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर आपण पाहिलं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कशा प्रकारची खंत व्यक्त केली. आज मुंबई पाठोपाठ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्ती गुन्हेगारीच्या घटना ज्या घडतायत त्या अहिल्यानगरमध्ये घडतायत. या ठिकाणी सोमनाथ घारगे नामक पोलीस अधीक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्या पुढे आव्हानं खूप मोठी आहेत, परंतु ते आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा बदल किंवा जे गुन्हेगार आहेत, अपराधी आहेत, त्यांच्यामध्ये दहशत म्हणावी अशी या ठिकाणी पाहावयास मिळत नाही. आणि सर्वात मोठी शोकांकिता या अहिल्यानगरमध्ये आर्थिक गुन्हेगारी वाढत आहे. सहकारी पतसंस्था असतील, सहकारी काही संस्था असतील किंवा शेअर मार्केटच्या नावाखाली असेल किंवा इतर ज्या ठेवी आपण ठेवल्यानंतर दुप्पट रक्कम मिळेल, त्यानंतर सिस्पे सारखा जवळजवळ 3000 कोटींचा घोटाळा या पारनेर, श्रीगोंदा आणि नगर शहरामध्ये घडला. याला काहींचे राजकीय वरद हस्त आहेत, अशाही वावड्या या ठिकाणी उठत आहेत. आणि तसा संदेश माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिलेला होता आणि त्यांनी असं सांगितलं होतं की 1-2 महिन्यानंतर मी हे सगळं भांडाफोड करेल म्हणून. परंतु 2 महिने उलटूनही त्यांनी कुठल्याही प्रकारचं काही भांडाफोड सिस्पेबाबत केलेला नाही. सिस्पेचे जे दरोडेखोर आहेत, नवनाथ अवताडे असेल, अमन मिश्रा असेल किंवा त्याचे जे इतर जे साथीदार आहेत, ते सुखरूपपणे जो पैसा जमा केलेला आहे ठेवीदारांचा, तो पैसा घेऊन परदेशामध्ये ऐश आरामे जीवन जगत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे जे एजंट आहेत ते देखील करोडपती झाले. त्यांना देखील 10-15% कमिशन त्यावेळी दिलं जात होतं, ते देखील करोडपती झालेले आहेत. काही एजंटांच्या मागे मात्र ठेवीदार लागलेले आहेत, परंतु काही नामे निराळे होऊन ते देखील ऐशारामात जीवन जगत आहेत, मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरत आहेत, मोठमोठ्या जमिनी खरेदी करत आहेत. आणि अशा प्रकारचा हा जो ठेवीदारांना लुटलेला पैसा आहे त्याचा उपभोग हे लोक घेत आहेत. दुसरीकडे नवनाथ अवताळे मागे एक एजंट महिलेने त्याच्यावर ते संभाषण ऑनलाईन केलं, म्हणजे त्यांचं संभाषण सुरू आहे, ते ऑनलाईन उपलब्ध आहे, परंतु अहिल्यानगर पोलिसांना ते भेटत नाही. आणि विशेष करून जे आर्थिक गुन्हे शाखा आहे ही संशयाच्या भोवऱ्यामध्ये
ही अहिल्यानगरची आहे आणि त्यामुळे या ठिकाणी असे अपराध घडत आहेत. हे लोक पैसे घेऊन परागंदा होतात, त्या ठेवी बुडवतात, नंतर त्यांना जामीन होतो, मग ते उजळ माथ्याने समाजामध्ये फिरतात. आता नुकतंच पारनेर सैनिक सहकारी बँक ही अण्णा हजारेंची बँक त्यांनी स्थापन केलेली बँक. पहिले सुरुवातीला सैनिकांसाठी फक्त ती होती, नंतर ती ओपन करण्यात आली सर्वांसाठी. त्या ठिकाणचे जे अध्यक्ष होते, शिवाजी व्यवहारे असतील किंवा त्यांचे ते कोण कोरडे की काय ते मुख्य अधिकारी आणि त्या त्या काळचे त्यांचे पूर्वाश्रमीचे संचालक, या लोकांनी खूप दोन्ही हातांनी ही बँक लुटली. आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली, ठेवीदारांना जागृत केलं, परत सहकार विभागाला जागृत केलं, परंतु त्यांच्याकडून कोणतीही कारवाई या दरोडेखोरांवरती झाली नाही. अखेर त्या जे निकम म्हणून लेखापाल कोणते लेखा मतलब सहकार विभागाचे होते, त्यांची आता नाशिकला बदली झाली. त्यांनी जाता जाता होईना का या पारनेर सैनिक बँकेच्या संचालकांवर गुन्हे नोंदवले. त्याचप्रमाणे जिओ कंपनीचे जे 1,80,00,000 यांनी सरकारची जे देयक होती ती परस्पर चेक वटून त्या ठिकाणी ते पैसे हडप केले आणि मग त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. ताबडतोब त्यांना जामीन झाला आणि ते बाहेर आले. मग जर हे न्यायालय जर अशा चोरांना ठेवीदारांना सोडत असेल, त्यांना अभय देत असेल, तर मग हे न्यायालय खरोखर हवे का? आणि हे जे डोळे बांधलेले आपण न्यायदेवता म्हणतो आंधळे असते, की खरोखर नेमकं कोणाला न्याय देते? चोर दरोडेखोरांना न्याय देते की ठेवीदारांना न्याय देते? हा सारा काय मामला जो मित्रांनो फिरून फिरून येतो, तो न्यायदेवतेमुळे हे चोर सुटतात आणि न्यायदेवता यांना पाठीशी घालते, असं आता सर्वांचं मत झालेलं आहे. पोलीस हे फक्त आणि फक्त पैसे घेण्यासाठी आहेत. हे नोकरी फक्त पैसे घेण्यासाठी करतात आणि या दरोडेखोरांकडून आपला उरलेला हिस्सा घेतात आणि ते आम्हाला सापडत नाही अशी गोलगोल उत्तरं जनतेला देतात. तर राधाकृष्ण विखे पाटलांनी जो आक्षेप घेतलेला आहे की आर्थिक घोटाळे जे होऊन राहिले त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा बदनाम होत आहे मित्रांनो. परंतु विखे पाटील साहेब, या अहिल्यानगरमध्ये अशी कोणती कामं सुरू नाहीत? तुम्ही सांगा. या ठिकाणी जेवढे जेवढे गैरप्रकार आहेत, जेवढे जेवढे गैरधंदे आहेत, जेवढे जेवढे बेकायदेशीर चालणारे जे आपण अनधिकृत धंदे म्हणतो, हे सारे धंदे म्हणजे ओपनपणे सर्वांना देखत खुल्याम रात्रंदिवस चालू आहेत आणि त्याला फक्त आणि फक्त कारण आहे, हे लोक वेळेवर पोलिसांना आणि एक्साईज डिपार्टमेंट असेल किंवा महसूल डिपार्टमेंट असेल यांना हप्ते देतात आणि त्यामुळे त्यांना कोणीही हात लावत नाहीत. आज वाळू तस्करी पहा, हजारो कोटींची वाळू तस्करी या महाराष्ट्रात होते, त्यात सर्वात मोठा हिस्सा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. मुळा नदी असेल, प्रवरा नदी असेल किंवा इतर छोट्या छोट्या मांडोळ असेल, अशा छोट्या ठिकाणाहून खुलेआम या वाळूची तस्करी होत आहे, रात्रंदिवस तस्करी होत आहे. परंतु महसूल विभाग आणि पोलीस विभाग, खास विखे पाटलांना याविषयी सांगणं यासाठी आहे की यामध्ये सर्वपक्षीय तस्कर या वाळू तस्करीत काम करत आहेत. मग त्यात भारतीय जनता पक्षाचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, दुसऱ्या काँग्रेसचे आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत आणि गुन्हा गोविंदाने ही वाळू तस्करी करत आहेत. विखे पाटलांनी जो वाळूचा 600 रुपये ब्राचा तोडगा सांगितला होता, तो सबसेल फेर ठरला, तो बंद झाला आणि आता वाळू तस्करी खुल्याम सुरू आहे. दुसरीकडे खडी क्रेशर आपण ज्याला म्हणतो, जी खडी तयार केली जाते, त्या ठिकाणी मामूली काहीतरी 400-500 ब्रासची परवानगी घेतली जाते आणि दरमहा 500, 1000, 10,000 ब्रास व खडी या ठिकाणी पारनेर तालुक्यात देखील तयार केली जाते, बाजूच्या संगमनेर तालुक्यात तयार होते. सगळ्या रावरी सगळीकडे खुलेआम हे धंदे सुरू आहेत आणि हा पैसा महसूलच्या पेटीत न जाता या पोलीस, महसूल आणि राज्यकर्त्यांच्या आणि या तस्करांच्या खिशात जात आहे. आणि यामुळं जी आपण याला म्हणतो गुन्हेगारी ही बळावलेली आहे. कारण जो हरामाचा पैसा असतो, 2 नंबरचा ज्याला पैसा म्हणतो, त्याला खळखळाट फार असतो. उथळ पाण्याला खळखळाट फार, अशा काहीतरी आहे ती म्हण. आज बनावट दारू पहा, आपण याला पाहिलं नवीन वर्षाच्या वगैरे खुलेआम बनावट दारू सुरू होती. पारनेर तालुका असेल, नगर जिल्हा असेल, सगळीकडे खुलेआम हे ढाबे सुरू आहेत. सगळीकडे रात्रंदिवस दारू भेटते. कुणालाही कुठल्याही प्रकारची कशाची परवानगी लागत नाही. परवानगी लागते एक्साईज डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंटची. अशाच प्रकारचे गुटखा असेल, मावा असेल, जुगार असेल, व्यवसाय असेल, लॉजिंग बोर्डिंग मध्ये असेल. आता पारनेर शहरामध्ये नुकतंच काहीतरी बासुरी नावाच्या लॉज मध्ये त्या ठिकाणी 15 वर्षाच्या मुलीला एका इस्मानी त्या ठिकाणी नेलेलं, तिच्यावर अत्याचार केला. आज 1.5-2 महिने झाले पारनेर पोलिसांना तो ना आरोपी भेटतोय ना त्या लॉजिंग वरती त्यांनी कारवाई केली का? आता त्याचं कारण मित्रांनो पोलिसांनाच माहिती असेल. इथले आमदार असतील, खासदार असतील, इतर पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, कुणीही याविषयी आवाज उठवत नाही आणि त्यामुळे असे लॉजिंग बोर्डिंगचं पेव या पारनेर तालुक्यात फुटलेलं आहे. या ठिकाणी नगर कल्याण रस्त्याला लॉजिंग बोर्डिंग पहा, खुलेआम या ठिकाणी व्यवसाय सुरू आहे. खुलेआम शाळेतले, कॉलेजातील मुलं मुली त्या ठिकाणी एका तासासाठी जातात.
त्या ठिकाणी काय अभ्यास करायचा तो 1 तास करतात. त्या लॉजिंग बोर्डेवाल्यांना 1000-2000 रुपये 500 रुपये देतात आणि आपला कार्यभाग साधतात. आई वडील बिचारे म्हणतात मुलं माझी शाळेत गेलेली आहेत. आता जर अशा प्रकारच्या बासुरी लॉज सारख्या जर घटना या पारनेर तालुक्यात अहिल्यानगर मध्ये घडत असतील तर ते विखे पाटलांना कदापि भूषणावं नाही. आणि पालकमंत्री म्हणून तर त्यांनी या पोलिसांवरती त्या ठिकाणी आपला खाक्या उगारायला हवा. कारण पोलीस म्हणजे फक्त आणि फक्त हप्ते घेणारे पोलीस असा एक आता ग्रह समाजामध्ये तयार झालेला आहे. आणि यामुळे या जेवढे बेकार धंदे आहेत, जेवढे बेकायदा धंदे आहेत, ते अहिल्यानगरमध्ये सुख समाधानाने सुरू आहेत. मागे आपणास माहिती असेल, खासदार निलेश लंके यांनी एक उपोषण केलं होतं आणि त्यांनी एक लिस्ट तयार करून त्या ठिकाणी प्रसिद्धी माध्यमांना दिली होती की कमीत कमी 10 ते 20-25 कोटी रुपये कशा प्रकारे पोलिसांना हप्ते रूपाने मिळतात, कोणत्या कोणत्या धंद्यातून किती किती पैसे मिळतात याची त्यांची ती लिस्ट होती. आणि मग हे पैसे पोलीस अधीक्षक एकटे घेतात. मग त्यात पालकमंत्र्यांचा हिस्सा आहे का, त्यात गृहमंत्र्यांचा हिस्सा आहे का, त्यात आमदार खासदारांचा हिस्सा आहे का? हे एक गौड बंगाल आहे मित्रांनो. रस्त्यांची कामं पहा, सगळीकडे आपण पाहतो रस्तेच रस्ते. 1 लाखाचं काम असेल तर 10 लाख रुपये काढले जातात. 10 लाखाचं काम असतं तर 50 लाख रुपये त्या ठिकाणी काढले जातात. मग गावातले त्यांनी पाळलेले ते कार्यकर्ते असतात, ते आपण म्हणतो ना हाडूक आणि पाय मागे फिरणारे, जिंदाबाद करणारे. मग त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी तो फोटो काढला जातो, कामाचं उद्घाटन होतं आणि मोठमोठे बॅनर लागतात. सोशल मीडियावर त्या आमदार खासदारांचे फोटो आणि ते मग कार्यकर्त्यांचे फोटो त्या झळकतात. परंतु दुसऱ्या वर्षी पहा मित्रांनो, तो रस्ता खड्डेमय झालेला असतो. का? तर ते काम जर 15 लाखाचं असेल तर ते होतं फक्त 2-3 लाखाचं. मग त्यात आमदार खासदारांची टक्केवारी, त्यात त्या अधिकाऱ्यांची टक्केवारी, कॉन्ट्रॅक्टरचा नफा आणि उरलेल्या पैशातून मग ते काम होतं. शाळेच्या खोल्या असोत, जलसंधारणची केटीवेअरची कामं असोत, रस्त्याची कामं असेल, कमीत कमी 4 ते 5 पट पैसे या ठिकाणी हे लोकप्रतिनिधी काढतात आणि लोकांच्या नाकावर टिचून त्यांच्याकडून वाहवा मिळून हे पैसे साठले जातात. म्हणूनच मी सांगतो, एक आमदार जर 5 वर्ष राहिला कमीत कमी 500 कोटीचा मालक होतो. एक खासदार राहिला कमीत कमी 1000 कोटी. आणि जर मंत्री झाला मित्रांनो, मग 1000च्या पटीत ते पैसे तो कसा जमा करतो. आणि हे जे जनतेकडून महागाई भरमसाठ वाढवलेली आहे मित्रांनो, आपण दारूचं पहा, 100 रुपये क्वार्टर मागे वाढून या अजित पवारांनी किंवा या अर्थमंत्री असतील किंवा शासनाने त्या ठिकाणी लुटण्याचं काम महाराष्ट्रातील लोकांना केलेलं आहे. आता दारुडे बिचारे, त्यांची ना कुठली युनियन आहे ना कुठली संघटना आहे, ते काही आवाज उठवत नाहीत. कितीही दारू महाग केली तरी ते घेतील. दुसरीकडे ही दारू बेकायदा विकली जाते, बनावट दारू विकली जाते. त्यामुळे सरकारला देखील म्हणावा असा फायदा होत नाही. परंतु जनतेच्या खिशातून मात्र पैसे जातात. त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये होत आहे. आपण म्हणत होतो भारतीय जनता पक्ष काहीतरी वेगळा असेल, परंतु भारतीय जनता पक्षातच आता काँग्रेस राष्ट्रवादी विलीन झाली, तर मग राहिला कुठे भारतीय जनता पक्ष? तर मूळ भारतीय जनता पक्ष होता, मूळ भारतीय जनता पक्षाचे विचार होते ते आता संपलेले आहेत मित्रांनो. हा नवीन आता काँग्रेस राष्ट्रवादी च्या लोकांचा भारतीय जनता पक्ष आता आहे. साऱ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिले जातात. आपण पाहतात नगरसेवक असतील, आता गुंडांच्या घरच्यांना, नातेवाईकांना तिकीट दिली जातात. आणि अशा प्रकारे भारतीय जनता पक्ष डिफरन्स विथ पार्टी आता काही राहिलेलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी असो किंवा भारतीय जनता पक्ष, हे सारे आता एकाच माळेची मणी आहेत. आता जनतेतून फक्त निवडायचंय की दरोडेखोर निवडायचा आहे, की तुम्हाला डाकू निवडायचा आहे, की चोर निवडायचा आहे. कारण याच्यात आता सारे एका माळेची मणी आहेत. त्यामुळं आता अहिल्यानगरची जी खंत विखे पाटलांनी बोलून दाखवली, ती नुसती बोलून विखे पाटील फायदा नाही, त्याचं कार्यान्वित झाली पाहिजे. पोलिसांवर तुमचा वचक जो म्हणायला हवा तो तुमचा वचक पोलिसांवर नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणूनच सिस्पे सारखे घोटाळे होतात, म्हणून पायनर सैनिक बँकेसारखे घोटाळे होतात, म्हणून सेनापती बापट पतसंस्थेसारखे घोटाळे होतात, म्हणून राजे शिवाजी पतसंस्थेसारखे गोरेश्वर असे घोटाळे होतात. आणि काही ज्या टोळ्या आहेत या नगरमधील, त्या टोळ्यांनी या पतपेढ्या बुडवलेल्या आहेत आणि त्यांनी भरमसाठ टक्केवारी त्या कर्जाच्या ऑपोजिटमध्ये त्या संचालक मंडळ किंवा अध्यक्षांना दिलेली आहे. आणि त्यामुळे हे बोगस कर्ज दिलेले आहेत. एका पारनेर सैनिक बँकेवरती कारवाई होऊन काय होणार नाही मित्रांनो. आम्ही त्याचा पाठलाग करणारच आहोत. ज्या ज्या पतपेढ्यांमध्ये, ज्या ज्या संस्थांमध्ये असे घोटाळे झालेले आहेत त्या विरोधात आम्ही भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन तर्फे दिल्लीपर्यंत न्याय मागण्याचं काम करू. सहकाराचं जे भोंगडा आहे ते केंद्र सरकारने जे हातात घेतलेला आहे, त्यांचा हेतू हा शुद्ध नव्हता. फक्त सहकारावरती कंट्रोल करण्यासाठी त्यांनी हे खातं निर्माण केलं. त्या खाते आपल्याकडे ठेवलं आणि कोणाचाही त्याच्याकडे आता म्हणजे त्याला आपण म्हणतो कासरा व्यसन शासनाची राहिलेली नाही. आणि मग सहकार विभाग दिल्लीकडे बोट दाखवतो, दिल्लीवाले महाराष्ट्राकडे बोट दाखवतात आणि ठग आता हे दरोडेखोर खुल्या मनाने या बँका पतपेढ्या असतील किंवा कंपन्या लुटतात.
तेव्हा विखे पाटील आपण म्हटल्याप्रमाणे या पोलिसांवरती वचक बसवा, महसूल विभागावरती वचक बसवा. विशेष करून पारनेर तालुक्यात महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन हे फक्त आणि फक्त हप्ते जमा करण्यासाठीच अहोरात्र काम करत आहेत. त्यात वन विभाग देखील सामील आहेत. आता दुसरा एक मोठा घोटाळा महाराष्ट्रात समोर येत आहे मित्रांनो, तो आम्ही लवकरच त्याविषयी आता तक्रार शासनाकडे करणार आहे. हा डॉक्टर हे जे आहेत मोठमोठे हॉस्पिटल हे कशा प्रकारे जनतेला लुटत आहेत, कशा प्रकारे शासनाच्या पैशावर डल्ला मारत आहेत, याविषयी देखील आम्ही लवकरच याचा भांडाफोड करणार आहोत. आणि ह्या ज्या पंतप्रधान ती स्कीम असेल, मुख्यमंत्री निधी असतील किंवा इतर ज्या ज्या स्कीम मधून या उपचार केले जातात, हे बऱ्याचशा प्रमाणात बोगस असतं. बनावट बिलं तयार करून हे पैसे काढलेले जातात आणि हजारो करोड रुपयाचा घोटाळा या दवाखान्यांमार्फत सुरू आहे मित्रांनो. त्यामध्ये आमदार खासदार देखील पत्र देतात, आपली वाहवा करून घेतात, परंतु तो योग्य पैसा त्याचा वापर झालेला आहे का, त्या ठिकाणी जे दवाखाने आहेत त्यांनी योग्य त्या पैशाचा उपयोग केलेला आहे का, हे पाहण्याची तसदी मात्र कोणच घेत नाहीत. अशा प्रकारे हा महाराष्ट्र भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेला आहे मित्रांनो. आणि आता जनता देखील, आता जनतेला एक सवय झालेली आहे, आता जर आभाळच फाटलेला आहे तर तुम्ही त्याला ठिगळ किती लावणार. अशा प्रकारचा हा भ्रष्टाचार अहिल्यानगरमध्ये सुद्धा सुरू आहे. महाराष्ट्रभर तर त्याला मोकळीकच आहे सगळीकडं, परंतु विशेष करून आपण अहिल्यानगरचं जे उदाहरण घेतलं ते काल ज्या राधाकृष्ण विखे पाटलांनी जी खंत बोलून दाखवली त्या धोरणाला अनुसरून आम्ही हा व्हिडिओ करतोय किंवा हे बोलतोय असं नाही. आम्ही या अगोदर आपण 4-5 वर्ष गेली पाहता या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही आवाज उठवलेला आहे, परंतु राधाकृष्ण विखे पाटलांना याची जाणीव झाली हे काही थोडे तिडके नाही. तूर्त तरी आपण इतकीच अपेक्षा करूया की विखे पाटील आपण पालकमंत्री आहात आणि आपण सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विखे पाटील असतील किंवा बाळासाहेब विखे पाटील असतील पद्मभूषण यांचे वारसदार आहात. आपण आपली छाप या प्रशासनावर सोडावी, प्रशासनावर अंकुश ठेवावा, हीच याद्वारे आपणास विनंती आहे. तूर्त इतकेच मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.